नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता भैरवीने सावलीला दिलेली भयानक शिक्षा आता सारंग आणि सावलीच्या दोघांच्याही पथ्यावरती पडत आता सावलीच्या हाताला चटका बसल्यामुळे आता सावलीची सारंग कशी प्रेमाने काळजी घेतो आणि सावलीची प्रेमाने काळजी घेत आता सावलीचे ओले चिंब केस टॉवलने पुसून काढत हळूहळू सारंग आता कसा सावलीचा होतो. आणि सावलीचे केस पुसत असताना सारंग आणि सावलीमध्ये सारंगने एकच भयानक गोष्ट करताच कसा प्रेमाचा बॉम्ब उडतो. आणि प्रेमाचा तो नजारा जेव्हा आता तिलोत्तमा ऐश्वर्या बघते त्याच वेळेस आता अस्मीचा पत्ता कट होत कायमचा सारंग आता सावलीचा होताना आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता कॉन्सर्टमध्ये डॅडींनी हात धरून आणल्यामुळे सावली ही गाणं गाणार असल्याचे जेव्हा डॅडीने सांगितलेले असते त्याच वेळेस मात्र सारंगचा सावलीवरचा संशय आता वाढलेला असतो. काही जरी झालं तरी सावली आणि जगन्नाथ आपल्यापासून काहीतरी सत्य लपवतात हे आता सारंगच्या लक्षात येत नसतं. आणि सारंगला डायरेक्शन मिळालेली असते खरी, पण नेमकं आता सारंगला सत्य काय आहे हे माहीत नसतं. सारंग आता गेज करून सावली खरंच गाणं गाऊ शकते का याचा विचारही करत असतो. पण आता सारंगच्या पुढे मात्र नक्की सावलीच गाणं गाते हे त्याला माहीत नसतं. आणि त्यासाठी आता सारंग हा सावलीकडे येतो आणि म्हणतो की सावली, मैत्रीच्या नात्याने आज मी तुला एक प्रश्न विचारतो. जगन्नाथजी त्या दिवशी ज्या सत्याबद्दल तुझ्याशी बोलत होते ते सत्य काय आहे हे आज मला तू सगळं खरं खरं सांगशील का? त्यानंतर आता सावली मात्र काहीही बोलत नसते. तेवढ्यात आता सारंग पुन्हा आता सावलीला डवचवत म्हणतो की हे बघ सावली, मी तुझा मित्र आहे आणि मला वाटतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवते. असे म्हणत आता सारंग हा सावलीचा हात धरतो आणि सावलीचा तो हात आता सारंग त्याच्या डोक्यावर म्हणतो आणि म्हणतो की सांग सावली, खरं सत्य काय आहे? आणि जेव्हा आता सारंग हा सावलीच्या डोक्यावर हात ठेवतो पटकन सावली तिचा हात पाठीमागे काढते आणि म्हणते की असं छोट्या छोट्या गोष्टीसाठी काही शब्दा घ्यायच्या असतात का सारंग सर? सारंग म्हणतो की पण मला तू आता सत्य सांगायलाच हवं. पुन्हा आता सावली मात्र घाबरलेली असते. सावली म्हणते की नाही सारंग सर, असं काहीच नाही आहे आणि मी किती जरी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला ना तरी मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. आणि तेव्हा आता सारंगला अजूनच मोठा धक्का बसलेला असतो. इकडे मात्र आता भैरवीने आता डॅडीने भैरवीला अद्दल घडवलेली असते. आणि त्यानंतर आता जगन्नाथ आणि अलका ते देखील आता फुलांचा बुफे घेऊन भैरवीचे आता जखमेवरती मीठ चोळण्यासाठी आता तिथे आलेले असतात. आणि त्यानंतर आता पुढच्या कॉन्सर्टमध्ये तारा वजेचे जे पोस्टर असते ते पोस्टर आता जगन्नाथ तिथे घेऊन आलेला असतो. भैरवीच्या तोंडासमोर ताराचे ते पोस्टर जाळून टाकत जगन्नाथ म्हणतो की पुढच्या कॉन्सर्टमध्ये जर तुझं काय होईल ना हे तुला बघण्यासाठी मी तुला काही केलं नाही आणि बोललो नाही. असे म्हणत आता भैरवीला पुढच्या कॉन्सर्टमध्ये जगन्नाथ हा तारासोबत काय करणार याची चित्र आता जगन्नाथने दाखवून दिलेले असते आणि भैरवीला जाम घाबरून सोडलेले असते. आणि आता हा जगन्नाथ पुढच्या कॉन्सर्टमध्ये देखील काहीतरी करू शकतो हे आता चांगलंच भैरवीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आता जखमेवरती मीठ चोळून जगन्नाथ आणि अलका आता भैरवीच्या घरून निघून जातात. पण आता इकडे भैरवीला तो अपमान खूप असह्य झालेला असतो. आणि आता तिकडे डॅडींनी आपला अपमान केला, इकडे जगन्नाथसुद्धा आपल्याला ब्लॅकमेल करतोय. आणि हे सगळं जिच्यामुळे झालं ती सावलीच असल्याचे आता भैरवीला समजून भैरवी आता सावलीकडे येते. आणि भैरवीने आता सावलीला बोलावताच आता पुन्हा भैरवी सावलीला विचारते की सावली, मी तुला काय विचारते, त्या दिवशी तू जे हरवळ हळदीच्या प्रॉडक्ट्समध्ये तुझा जो आवाज होता त्या ॲडमधील आवाज तुझाच होता ना? तर आता सावली विचार करते आणि सावली म्हणते हो माई, त्या गाण्यामध्ये मीच गायले होते. आणि तेवढ्यात ते ऐकून आता भैरवी म्हणते की सावली, तू तर आता चूक कबूल केली आहेस,
पण आता त्या चुकाची शिक्षा तुला मिळायलाच हवी ना, असे म्हणत आता भैरवीने जळत्या निखाऱ्याचा आता एक डब्बा भरून आणलेला असतो आणि लगेच त्याचे झाकण काढत तो लाल बुंद निखारा आता भैरवी चिमट्याने उचलून आता सावलीच्या हातावर ठेवते. आणि जेव्हा आता तो निखारा सावलीच्या हातावर पडतो त्याच वेळेस आता सावलीच्या हाताला जबरदस्त चटका बसलेला असतो आणि सावली मोठ्याने ओरडते. आणि तरीसुद्धा भैरवीने तो निखारा सावलीच्या हातात ठेवलेला असतो आणि सावलीचा हात भाजलेला असतो. सावलीला आता होत असतात त्या असह्य त्या वेदना आणि त्या वेदनेने आता सावली ही विवळत असते. तर भैरवी म्हणते, कळलं का आता, हीच तुझ्यासाठी शिक्षा. परत जर तू असा करण्याचा प्रयत्न केला सावली, तर आता फक्त हा निखारा तुझ्या हातावर ठेवला आहे आणि जर तू पुन्हा असं केलं तर तुझ्या हा निखारा ना तोंडात सुद्धा घालायला मी मागे पुढे बघणार नाही आणि मग तू कसा आवाज काढशील. ते ऐकून आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो. आता मात्र सावलीचा हात भाजल्यामुळे सावलीला दररोजची रेग्युलर कामे करता येत नसते आणि खूप मुश्किलीने आता ते कामं करत असते. आणि आता सारंगला देखील सावलीचा हात भाजल्याचे कळालेले असते, पण खरे सत्य सावलीने सांगितलेले नसते. आणि कशीबशी आता सावली अंघोळ करून बाहेर येताच आता सावलीला मात्र तिचे केस पुसता येत नसतात आणि ते बघून आता सारंगला खूप गिल्टी फील होते. आणि तेवढ्यात आता सारंग हा सावलीसमोर येतो आणि म्हणतो की, सावली, हे बघ, आपल्यामध्ये मैत्रीचं तर नातं आहेच ना. तू मला एक मनापासून आपला मित्र मानतेस तर हा टॉवेल माझ्याकडे दे आणि मला तुझे केस पुसू दे. आणि लगेच आता सावली ही सारंगकडे बघते तर सारंग प्रेमाने सावलीच्या हातातील टॉवेल घेत सावलीचे ते ओले चिंब केस पुसून काढतो आणि प्रेमाने सारंग आता सावलीची काळजी घेऊ लागतो. पण त्याच वेळेस आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्या तिथे येतात आणि तो भयानक नजारा बघून दोघींनाही मोठा भयानक धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता सारंगचे सावलीवरचे प्रेम तिलोत्तमा आणि ऐश्वर्यासमोर आलेले असते. आणि हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी काय बघतो याचा आता तिलोत्तमाला देखील विश्वास बसलेला नसतो. आणि अखेर जे घडायचे तेच घडले आणि हा सारंग काही सावलीजवळ जायचं सोडित नाही आणि या पोरीने सारंगवर अशी कोणती जादू केली हेच काही कळत नाही, असे म्हणत थाय थाय पाय नाचत आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या इकडे अस्मीकडे येत म्हणते की, अस्मी, तू आता तुझे बाड बिस्तर आणि बॅग बांधायची तयारीला लाग, कारण आता सारंग हा कधीच सावलीचा झाला आहे. ते ऐकून आता अस्मीला मोठा धक्का बसतो आणि सारंगने सावलीचा प्रेमाचा नजारा आता तिलोत्तमांना दाखवलेला असतो. तर कसे वाटले सारंगचे सावलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.